नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्केटिंग मॅनेजमेंट यामधला मार्केटिंग रिसर्च हा चॅप्टर पाहत आहोत. तर या चॅप्टरचा शेवट आहे टाइप्स ऑफ मार्केटिंग रिसर्च. यामधला पहिला टाइप आहे मार्केट सेगमेंटेशन. मार्केट सेगमेंटेशन म्हणजे बाजाराची विभागणीकरण. When conducting marketing or market segmentation studies, we generally asking survey question aim at a chapter in needs, value, attitude, behavior. जेव्हा आपण बाजाराची विभागणी करत असतो तेव्हा काही बेसिक प्रश्न, मुलाखती, बाजारातील डेटा किंवा विक्रीचा डेटा यावरून आपण काय करत असतो, ही विभागणी करत असतो. बाजाराची विभागणी कोणत्या घटकात होते हो? शहरी बाजार, ग्रामीण बाजार, देशी व्यापार, विदेशी व्यापार. तर या घटकावरून मार्केट सेगमेंटेशन होतं. तेव्हा रिसर्च करण्यासाठी पहिला घटक मिळाला आपला किंवा प्रकार मिळाला तो म्हणजे मार्केट सेगमेंटेशन. दुसरा आहे प्रोडक्ट टेस्टिंग. अ डिटेल अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ युअर प्रोडक्ट मीट युअर कस्टमर नीड is both a product develop and marketing. So this type of market research study need to be conducted through a product life. Ultimately you should be able to make inform go or not go this decision about new features and product before launch, and thus save a capital, time and effort. प्रोडक्ट टेस्टिंग, बाजारामध्ये नवीन वस्तूची संकल्पना जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये उतरवतो तेव्हा ती कितपत चालेल किंवा न चालेल याचा अंदाज बांधूनच आपणास तेवढं उत्पादन करून त्या वेळेच्या आत ते प्रोडक्ट मार्केटमध्ये द्यावं लागतं. उदाहरणार्थ, सध्या महामारीचा काळ आहे, प्रत्येक जण सॅनिटायझर वापरत आहे. पूर्वी सॅनिटायझरची संकल्पना फार कमी लोकांना माहीत असायची. तेव्हा सॅनिटायझर एवढ्या मोठ्या प्रमाणात विकले जायचे का हो? नाही. मात्र आज या प्रोडक्टला घरोघरी मागणी आहे. त्याच पद्धतीने बाजारपेठेमध्ये आपणाला सुद्धा नवीन प्रोडक्ट टेस्ट करता येतो आणि यावरून आपणास मार्केट रिसर्च करता येतो. तर अशाच पद्धतीनं तिसरा आहे ॲडव्हर्टायझिंग टेस्टिंग, जाहिरात. कधी कधी तुम्हाला टीव्हीवरती जाहिरात दिसते पहा, कमिंग सून, किंवा चित्रपटाची अशा प्रकारची खूप जाहिरात असते, कमिंग सून, लवकरच येत आहे. काय हा तो जाहिरातीचा भाग आहे की ग्राहकामध्ये ती उत्सुकता वाढवून आपल्या प्रोडक्टला किती प्रमाणात, मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होते हे पाहावं लागलं. सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल, एक जिओ सेलफोन 1800 रुपयात लॉन्च करण्याचा जेव्हा स्वस्तामध्ये म्हणजे स्वस्तामध्ये मोबाईल लॉन्च करण्याचा विचार जेव्हा रिलायन्स कंपनीने केला होता तेव्हा ॲडव्हान्स ऑनलाईन बुकिंग चालू होती.
म्हणजेच काय आहे, ही जाहिरात आहे, ॲडव्हर्टायझिंग टेस्टिंग. आणि तेव्हा लाखो करोडो लोकांनी तो मोबाईल ऑनलाईन काय केला होता, 4Gचा बुक केला होता. मग लोकांना त्याचे फीचर्स लक्षात आले. या पद्धतीनं ॲडव्हर्टायझिंग टेस्टिंग करता येतं. यानंतर सॅटिस्फॅक्शन अँड लॉयल्टी ॲनालिसिस, की एखादी वस्तू वापरल्यानंतर त्याचं मिळणारं समाधान, त्याची गुणवत्ता यावर काय केलं जातं, त्याचा फीडबॅक घेतला जातो आणि त्याचं वर्गीकरण केलं जातं. उदाहरणार्थ, खाद्यतेल विक्री केल्यानंतर खाद्यतेल हे वापरल्यानंतर त्यापासून मिळणारं पोषण किंवा समाधान, त्याचं महत्त्व, त्याची टेस्ट, हे वेगवेगळे प्रश्न विचारून प्रश्नावली तयार करता येते आणि ती प्रश्नावली ग्राहक त्यापासून समाधान आहे का हे दर्शवता येतं. म्हणूनच जर आपण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेतल्यानंतर आपणास एक फीडबॅक कॉल येत असतो की तुम्हाला त्याचे फीचर्स आवडले का, नवीन यामध्ये काय ॲडिशन करायला हवं, तुम्ही समाधानी आहात का, असाल तर 1 ते 10 पैकी किती अंक द्याल, या सर्व गोष्टींचा फीडबॅक घेतला जातो. त्याला सॅटिस्फॅक्शन अँड लॉयल्टी ॲनालिसिस असं म्हटलं जातं. आणि यानंतर शेवटचं आहे प्राइसिंग रिसर्च. प्राइसिंग रिसर्च, प्रचलित किंमत जेव्हा बाजारात फेमस असते आणि वस्तू त्या किमतीस मिळत असतात, तेव्हा आपली वस्तू सुद्धा बाजारात उतरवताना त्याच किमतीनं बाजारपेठेत द्यावी लागते. मग ती किंमत काय असेल हो, तर आपल्याला माहित आहे, कुठलाही बिस्किट पुडा घेतला तर आपण सर्वसाधारणपणे 5 रुपये, कुठलेही वेफर्स घेतले तर आपण सर्वसाधारणपणे 5 रुपये, म्हणजे 5 रुपये काय आहे, प्रचलित किंमत आहे. मग अशा पद्धतीचं प्राइस रिसर्च सुद्धा करून आपणास मार्केट रिसर्च करता येतं. यानंतर आपणास ब्रँड अवेअरनेस असं सुद्धा सांगता येईल. त्यामध्ये ब्रँड रिकॉल, रिकग्नायझेशन, ब्रँड लॉयल्टी, ब्रँड इमेज, ट्रस्ट, हे सुद्धा मार्केटिंग रिसर्चचा भाग आहे. जर तुम्ही बाटा या कंपनीकडून शूज घेतले असाल तर त्यांचा ऑनलाईन सर्वे होत असतो. त्यामध्ये त्यांनी काही प्रश्नावली तयार केलेली असते आणि आपण जर फीडबॅक दिला तर आपणास नवीन उत्पादनाची माहिती आपणास दिली जाते. या पद्धतीने सुद्धा मार्केट रिसर्च केला जातो. तर आपण आज पहिला चॅप्टर इथंच संपवत आहोत. भेटूया नेक्स्ट चॅप्टरमध्ये. धन्यवाद.